मित्रांनो, क्रिकेटच्या विश्वातून अत्यंत मोठी बातमी आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि ही बातमी आपल्या सगळ्यांना धक्का देऊ शकते। हो मित्रांनो, आपल्या भारतातील फिरकीचा जादूगार, फिरकीचा मास्टरमाइंड, ज्यांना किंग अश्विन, मास्टरमाइंड अश्विन अण्णा या नावाने आपण सगळे संबोधतो, त्यांनी अचानक तडकाफडकी विश्व क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे। हो मित्रांनो, रविचंद्रन अश्विन यांनी क्रिकेटच्या दुनियेतून संन्यास घेतलेला आहे आणि सर्वात विशेष बाब म्हणजे आपली पूर्ण चालू सिरीज मधून अचानक निवृत्ती घेणं हे त्यांचं विशेष मानलं जात आहे। या गोष्टीची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा होते की 5 सिरीजची मॅच तरी पूर्ण होऊन द्यायला हवी होती आणि मग रिटायरमेंट घ्यायला हवी होती, परंतु त्यांनी मधूनच रिटायरमेंट घेतली। त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आहे। IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली। अत्यंत फास्ट चालतेने आणि स्लो होऊन बॉल टाकणे त्यांची ही विशेष कला सगळ्यांना आवडत होती की हा नवीन कोण आलेला आहे की जो एवढा फास्ट चालत येतो आणि बॉल टाकताना एकदम स्लो बॉल ऍक्शन करून तेवढाच फास्ट बॉल टाकतो। अश्विन यांच्या सुरुवातीच्या काळापासूनच क्रिकेट विश्वामध्ये खूप चर्चा होती। 2011 साली वेस्ट इंडिजच्या विरुद्ध अश्विन यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले। अश्विन यांनी रिटायरमेंट घेतली, त्यावेळेस त्यांचे फिगर काय होते आपण जाणून घेऊया। आपले रविचंद्रन अश्विन यांनी आजपर्यंत टोटल 106 टेस्ट मॅच खेळले आहे आणि त्यामध्ये 537 विकेट्स त्यांनी घेतलेले आहे। त्याचबरोबरीने 116 वन डे मॅच खेळलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी 156 विकेट घेतलेले आहे आणि त्यामध्ये जर आपण T20 मॅच ऍड केल्या तर यांनी टोटल आजपर्यंत 287 मॅचेस खेळलेले आहे। त्यामध्ये टोटल वन डे, T20 आणि टेस्ट मध्ये अश्विन यांनी 765 विकेट्स घेतलेले आहे। त्याच पद्धतीने टेस्ट क्रिकेटमध्ये 6 पेक्षा जास्त शतक देखील त्यांनी लावलेले आहे। जगातील सर्वात मोठा फिरकीपट्टू मुथय्या मुरलीधरन यांच्या एका रेकॉर्डची देखील त्यांनी बरोबरी केलेली आहे। तो रेकॉर्ड म्हणजे 11 वेळा मॅन ऑफ द सिरीज मिळवण्याचा रेकॉर्ड। अश्विन यांनी आजपर्यंत 37 पेक्षा जास्त वेळा 5 विकेट्स घेतलेल्या आहे। अश्विन यांच्या अचानक रिटायरमेंटचं कारण काही जण गौतम गंभीर यांना ठेवत आहे, कारण की पहिल्या टेस्ट मध्ये घेतलं, त्यानंतर 2 टेस्ट मध्ये सोडलं आणि आता पुढच्या टेस्ट मध्ये घेणार की नाही हे देखील त्यांना माहिती नव्हतं। त्यामुळे सगळे म्हणताय की गौतम गंभीर मुळे केलं असावं, कारण की हरभजन सिंग यांची मुलाखत बघत असताना आपल्या सगळ्यांना कळाले की रविचंद्रन अश्विन हे भारतातील सध्याचे सगळ्यात टॉप स्पिनर आहे आणि त्यांनी सर्वाधिक विकेट घेतलेला आहे आणि टेस्ट क्रिकेट खेळायची त्यांच्यामध्ये जे जुनून होतं, ज्या त्यांच्या काबिलियत जी टेस्ट क्रिकेट खेळायसाठी त्यांनी हिंमत दाखवली होती, त्या सर्व गोष्टीमुळे त्यांना कायम टेस्ट टीम मध्ये ठेवायलाच हवं होतं असं हरभजन सिंग यांचं म्हणणं होतं की त्यांना धरसोड करायला नव्हती लावायला हवी। त्यामुळे अश्विन यांनी तडकाफडकी निर्णय घेतला असावा असं त्यांनी मत केलं, परंतु आपला हा फिरकीचा जादूगार आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे। तो आपल्याला लवकरच IPL मध्ये आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो। अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या रविचंद्रन अश्विन यांच्या येणाऱ्या त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणज या YouTube चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा।